एवढं लवकर काल एवढं सांगायला लागतं. सांभाळ तुझं काय मागायचं लगेच तुझं लग्न लवकर एवढं लवकर झाले की. तर विषय आता असा होता, काल आपण नियोजन आखलेलं खरं आता निम्म्या जणांनी तर थर्ड दिल्या. आता आपण मंडपाशी जाऊन बघणार आहे कोण कोण आहेत कोण कोण नाहीत. जेवढे आहेत तेवढे जण जाणार आहे. आता जाऊन बघून कोण कोण आहेत तेवढ्याच घेऊन जायचं आपल्याला. आता बरोबर आपण मंडळात आले आणि दोनच मेंबर आहेत. सौरभ मंडळातले पोर आपल्या कसे एकदम म्हणजे कशाला काय सांगायचं. किती तरडे देतात. आता हे मेंबर एक आपल्या सगळं आला, आम्ही तिघच आहे ते बरोबर. कसे आहेत पोर आपल्या मंडळातले? बोलते अरे त्यांची लायकी नाही नुसतं मोठं बोलते आता. बरं आता कोण यायला लागले? आता आपण तिघं तर आहे, चौथा तर म्हणाला मी आलोय. कोण अक्षता आले का? चालते म्हणजे चौघ तर आपण जाणार आहे. काल केवढे मोठं बोलायचे रे. काल तर 8-9 पोरं होत्या रिलेट करायची. सांग म्हणलं होय अन्नाचा टेम्पो एक आता बुक करायला म्हणलेलं. तर आता काय 2 टू पण गळगळ होत्यात. बरं आपण चौघ जाऊया. आले नाही राहू दे आपले आपण जाऊया. आवाज काही ना बाहेर पडले. किती वाजले रे बरोबर? किती वाजले सौरभ? 5:30. नाही आपलं तेच प्लॅनिंग होतं. आता वाजल्यात 5:30. सगळी फक्त बोला मंडळ आपल्या मंडळात आहे. त्या मेंबरनं उठवला आहे आणि घेऊन किती आला घेऊन 5:30 ला आला. आता बरोबर आपण पावड्यात आहे. किती वाजता अक्षता आता बरोबर? 5:45. किती 5:45? आपलं किती होतं? 3. मी नाही तू बोललास. मी तुला उठवला तू म्हटलास 5 ला जायचं. अरे मग तुम्ही तुम्हाला उठवून तुम्ही आला सगळ्याच वेळा निघाला. आलोय आपण बरोबर. थोडं काय लाईनीत जायचं काय? डायरेक्ट पहिला मेन दर्शन तरी घे. एवढं लवकर काल एवढं सांगायला लागतं. सांभाळ तुझं काय मागायचं लगेच व्हायला लवकर झाले की वय आणि काय म्हातारवाची बडवाड. अरे हळू हे बघ अक्षर आपण सगळीजण ह्याच्यासाठी फक्त मागायला. हा ओके. मी पण साहिल चव्हाणसाठी मागायला आलोय. कारण की साहिल मला 4 दिवस म्हणत होता. पुढल्या वर्षी जोडून यायला लागते. पुढल्या वर्षी झालं काय दर्शन कितीला झालं आपलं? हा आपलं दर्शन बघा बरोबर किती वाजले? तुझ्या टायमिंग दिसते का नाही? थांबारी टायमिंग काय कळेल? अरे थांबारी वाट लागली का सौरभला? हे नाही रे. सौरभला किती वाजल्या सांग जरा टाइम. अरे किती वाजल्यात? 46 म्हणजे 48 म्हणजे 6:45 वाजलेला आहेत. म्हणजे आपल्या बरोबर 1 तास लागला काय? हा एका तासात आपलं दर्शन झालं. मुख दर्शन झालं. अरे म्हणजे आणि मेन दर्शन झालं. कधी होणार झालं आईला माहिती मला का माहिती. बरं काय मागणार अजून एकदा सांगणार म्हणजे सगळ्यांनी होणार 100% होणार. कुठल्याही जोडीनं देणार आहे नाही येणार नाही मी. चालते. महालक्ष्मी मंदिर दर्शन झालं. आपण डायरेक्ट आलोय. कुठं आलो रे आपण राहिलं? महाकालीच्या मंदिरात. कुठं आहे रे? सहज पडलंय का? तिथं नाही ना. तर मग आता इथं पण मावग्या काय लागली पप्पा? अरे इथं मागे तिथे मागे माझं तेवढं त्याच्या आईला व्हायला लागतं. 100% भाव होणार. कारण काय माहिती सगळ्यांनी मनापासून तुझ्यासाठी प्रार्थना केली. तुम्ही पण करा. बघणारी सगळी भावासाठी करा आणि होणार 100%. आता महाकालीचं इथं दर्शन झाले. साहिलाचं मागणं पण आपल्या पूर्ण होणार आहे 100%. कारण 100% कारण एवढं जाईल तिथं भावाचं जाईल त्यामुळे 100% होणार. सौरभ तू मागे ह्याच्यासाठी आपण कोणाकडे आलतो? आपण साहिलसाठी.
कुठल्या दर्शन अरे भासायला कुणासाठी आलतो आपण खरं सांग आपण फक्त आणि फक्त साहिल. साहिलचं लग्न आहे दर्शन जोडीणार नाही दर्शनला येणार त्याच्या आईला जाऊन दे दांडून चला चालत गेल्या बघा हे होते काय म्हणजे देवाला कळते काय चालत गेले ना आणि आपण आपल्या घरात जरी आपण आपल्या देवासने जर श्रद्धेनं पाया पडल्या तर आपण देव आपल्याला मान्य करू शकतो. आता आपल्याला करणार आपल्याला करणार की कारण तुझं कसं झालंय तू एवढं सकाळी 5 वाजल्यापासून दर्शन घ्यायला गेलता दर्शन घेतलास येता जात्याला तू पुरी बघू अरे काय बा माझं सोड तुझं अरे लग्न बा, झाले माझं सोड अरे माझं सोड नाही ना तुझं तर लग्न झालं रे बाबा आता काय तू करतो बघतीस त्यामुळे तुला काय देव पावल याची मला गॅरंटी वाटत मलाच पाहणार नाही नाही आता साईला तर म्हटला लग्नासाठी मी नवस केलाय आणि माझं लग्न होऊ दे काय लग्न होते यांची त्याचा एक डोळा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया